सो हॅलो एव्हरीवन, वेलकम टू नवीस वर्ल्ड. तर आज आपण एक नवीन रेसिपी बनवणार आहोत. तर आज आपण बनवणार आहोत 5 मिनिटात बनणारी भेंडीची भाजी. ही खूपच सोपी आहे. तर त्यासाठी मी इथे साधारणपणे 10 ते 12 भेंड्या घेतलेल्या आहेत. आता त्या आपण चिरून घेऊया. आता इथे भेंडी चिरून घेतलेली आहे आणि भेंडी चिरण्याआधी ते पुसूनही घ्यायच्यात, त्यामुळे भेंडीचा चिकटपणा कमी होतो. आणि आता आपण इथे शेंगदाणे भाजून घेऊया. अच्छा, तुम्हाला जेवढे शेंगदाणे भाजायचे आहेत त्याप्रमाणे तुम्ही इथे भाजू शकता. मी थोडे शेंगदाणे भाजून घेतले आहेत आणि आता ते बारीकही केलेले आहेत. आता मी सर्व भेंडी एका कढाईमध्ये ठेवलेली आहे आणि गॅस मिडियम ठेवलेला आहे. आता त्याच्यामध्ये मी 2 पळ्या तेल घातलेलं आहे. अरे बापरे! आणि आता ती भेंडी हलवून घ्यायची आणि इथे गॅस खूप जास्तही सोडायचा नाही. खूप जास्त जर गॅस सोडला तर भेंडी करपेल. अरे बापरे! त्यामुळे इथे मी मिडियमच गॅस ठेवलेला आहे. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि आता इथे आपण भेंडीवर झाकण ठेवायचं आहे, जेणेकरून भेंडी लवकर शिजेल. अच्छा. परंतु त्याआधी आपण थोडंसं हलवून घेऊया, जेणेकरून सर्व भेंडीला मीठ लागेल. आणि मी आपल्या चॅनलवरती भेंडीची मसाला भाजी ही अपलोड केलेली आहे. तुम्ही जर ती पाहिली नसेल तर तीही नक्की पहा. तर आता साधारणपणे 10 ते 15 मिनटे मी ताट झाकून ठेवलेलं होतं आणि तुम्ही पाहू शकता इथे आपली भेंडी शिजलेली आहे. थोडीशी भेंडी करपायला लागेल की समजायचं भेंडी आपली शिजलेली आहे. आता एकदम मी कमी गॅस केला आहे आणि आता त्याच्यामध्ये लाल तिखटही घालून घ्यायचं आहे. मी इथे लाल तिखट असं बारीक करून टाकते, कारण त्याच्यामध्ये गुठळ्या असतात आणि त्या गुठळ्या कुठेतरी एखाद्या घासाला लागतात आणि मग भाजीची चव बिघडते. त्यामुळे मी नेहमी हातानेच अशी लाल तिखट बारीक करून टाकते. आता इथे आपण शेंगदाण्याचा कूटही घालून घ्यायचा आणि आता हे सर्व हलवून घ्यायचं. आणि तुम्हाला जर भेंडीची भाजी बनवायला येत नसेल तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. ही सर्वात सोपी भेंडीची भाजी आहे, जी कोणालाही जमेल. आता इथे शेंगदाण्याचा कूट घातल्यानंतर आता आपण इथे हलवून घेऊया. आणि इथे आता आपण डबल मीठ घालायचं नाही, कारण आपण भेंडी शिजतानाच मीठ घातलेलं आहे. बात सही आहे. आणि तुम्हाला मसाला भेंडी आवडते का, अशा प्रकारे साधी भेंडी आवडते, हे कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही जर मसाला भेंडीच्या रेसिपीचा व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की पहा. आणि नेक्स्ट रेसिपी तुम्हाला कोणती आपल्या चॅनलवरती पाहायला आवडेल हेही कॉमेंटमध्ये नक्की सांगा. हे प्रभू, हे हरिनाम कृष्ण जगन्नाथ प्रेमानंद, हे क्या हुआ झालेली आहे. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. चलो तुमको पागल कुत्ते का गाड़ी उठा के ले जाएगा, बता रहे हैं हम.